तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीमधील इंग्रजी शब्दार्थ वाचत आहोत. सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि रिव्हिजन करायचं आहे. जर्नी टू द वेस्ट या पाठावरील शब्द. जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील प्रवास. जर्नी JOURNEY जर्नी म्हणजे प्रवास. EPIC इपिक. NOCEL नॉवेल. इपिक नॉवेल म्हणजे महाकाव्य. REMIND रिमाइंड. रिमाइंड म्हणजे आठवा, आठवण करा, आठवणे. डेझर्ट DESERT डेझर्ट म्हणजे वाळवंट. FOREST फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल. MOUNTAIN माउंटेन म्हणजे पर्वत. OCEAN ओशन म्हणजे सागर. VOYAGE वोएज. वोएज म्हणजे प्रवास, समुद्री मार्ग प्रवास. कॉन्कर्ड CONQUERED कॉन्कर्ड म्हणजे जिंकणे, विजय मिळविणे. एम्पायर EMPIRE एम्पायर म्हणजे साम्राज्य. पुढचा शब्द पहा. WESTERN वेस्टर्न. COUNTRIES कंट्रीज. वेस्टर्न कंट्रीज म्हणजे आपल्या भारताच्या पश्चिमेकडील देश. ठीक आहे. त्याला दुसरं जोड शब्द आहे पाश्चिमात्य. काय? पाश्चिमात्य देश. पाश्चिमात्य देश. वेस्टर्न कंट्रीज पश्चिमेकडील देश. रिलेटिव्ह टर्म RELATIVE रिलेटिव्ह टर्म म्हणजे सापेक्ष कल्पना. स्नो क्लॅड SNOWCLAD स्नो क्लॅड म्हणजे बर्फाच्छादित. बर्फाच्छादित ठिकाण. स्नो क्लॅड बर्फाने आच्छादून गेलेलं. स्नो क्लॅड. स्ट्रेंज STRANGE स्ट्रेंज म्हणजे अनोळखी. स्ट्रेंज म्हणजे अनोळखी व्यक्ती. अनफॅमिलियर UNFAMILIAR अनफॅमिलियर म्हणजे अपरिचित, अनोळखी. ह्याच्या विरुद्ध आहे फॅमिलियर. फॅमिलियर म्हणजे ओळखीचा. फॅमिलियर म्हणजे त्याला UN हे प्रिफिक्स लागलं. काय लागलं? UN हे प्रिफिक्स लागलं. मग अपोजिट झाला. फॅमिलियरचा काय झाला? अनफॅमिलियर झालं. फॅमिलियर म्हणजे ओळखीचा, UN लागलं, अनफॅमिलियर झाला अनोळखीचा. हो की नाही? ही माझी ओळखीचीच आहे. शी इज फॅमिलियर विथ मी. ती माझी ओळखीची आहे, मी तिला ओळखते. हो की नाही? आय एम फॅमिलियर विथ हर मी तिच्यासोबत ओळखीची आहे असं. आणि ओळखीचा नसेल तर अनफॅमिलियर. ही इज अनफॅमिलियर, तो माझ्या ओळखीचा नाही असं. बँडिट BANDIT बँडिट म्हणजे दरोडेखोर. रॉबर ROBBER रॉबर म्हणजे चोर, लुटारू. रोम्ड ROAMED रोम्ड म्हणजे भटकले, फिरले. बुद्धिस्ट स्क्रिप्चर काय? मोठ्यानं म्हणा. BUDDHIST बुद्धिस्ट. बुद्धिस्ट म्हणजे गौतम बुद्धांचे. बुद्धिस्ट स्क्रिप्चर. बुद्धिस्ट स्क्रिप्चर म्हणजे बुद्धिस्ट ग्रंथ. हो की नाही? बुद्धांनी, गौतम बुद्धांनी लिहिलेले ग्रंथ. हो की नाही? होमलँड. होमलँड म्हणजे मातृभूमी. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला ती भूमी, मातृभूमी. होमलँड. इंडिया इज माय होमलँड. इंडिया इज माय होमलँड. पिलग्रिमेज काय? पिलग्रिमेज म्हणजे तीर्थस्थळांची
ठिकाण. तीर्थस्थळ, पिलग्रिमेज म्हणजे काय? तीर्थस्थळांची यात्रा. तीर्थस्थळांची यात्रा. लक्षात ठेवा, नवीन शब्द आहे. पिलग्रिमेज म्हणजे तीर्थस्थळांची यात्रा. तीर्थस्थळ तुम्हाला माहित आहेत, आपण बरेच जण यात्रा करता पंढरपूरची, हो की नाही, ते आहे पिलग्रिमेज. सफरिंग, सफर म्हणजे त्रास होणे, भोगणे. सफरिंग म्हणजे त्रास होणे. हार्डशिप म्हणजे कठीण प्रसंग, काळ, कठीण काळ, हो की नाही. गोबी डेझर्ट म्हणजे गोबीचे वाळवंट. मॅन्युस्क्रिप्ट MANUSCRIPTS. मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखित. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित, हाताने लिहिलेलं लिखाण. ग्रेट अचिव्हमेंट, काय? म्हणजे मोठी उपलब्धी, हो की नाही. एखादी मोठी गोष्ट मिळवणे, अचीव करणे, हो की नाही. ग्रेट अचिव्हमेंट. पुढे अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय. UN हे काय? प्रिफिक्स झालं. हे काय झालं? बिलिव्हेबलला UN लागलं, त्याचा विरुद्धार्थी झाला. बिलिव्हेबल विश्वास बसायसारखं, अनबिलिव्हेबल विश्वास बसायसारखं नसणे. बिलिव्हेबल, अनबिलिव्हेबल. ओके, ठीक आहे. विरुद्धार्थी होतात बघा, प्रिफिक्स लागलं की विरुद्धार्थी शब्द होतात, नवीन शब्द तयार होतात. क्वेस्ट, QUEST, काय? क्वेस्ट म्हणजे शोध. फॉकटेल्स, FOLK, फॉक, TALES, टेल्स. फॉकटेल्स म्हणजे दंतकथा, काल्पनिक कथा. गॉबल, GOBBLE, गॉबल म्हणजे मटकावणे, गिळून टाकणे. वँक्विश, VANQUISH. वँक्विश म्हणजे नष्ट होणे. वँक्विश म्हणजे नष्ट होणे, पराभूत करणे. डेमॉन, DEMON, डेमॉन म्हणजे राक्षस. आटपलवाट, शब्दवाद आत्ताचा. DEMON, डेमॉन म्हणजे राक्षस. व्हेरी गुड. पुढचा शब्द ग्वानियन डेटी, GUANYIN. ग्वानियन, DEITY, डेटी. ग्वानियन डेटी म्हणजे ग्वानियन देवता. गॉडेस ऑफ मर्सी, GODDESS, गॉडेस. OF MERCY, मर्सी. गॉडेस ऑफ मर्सी म्हणजे दयेची देवता. मर्सी म्हणजे दया. तुम्ही दया दाखवता की नाही? मर्सी, शो मर्सी, दया दाखवा. प्लीज शो मर्सी टू ॲनिमल्स, प्राण्यांवर दया दाखवा, हो की नाही. असं. हेवन, HEAVEN, हेवन म्हणजे स्वर्ग. डिसिपल, DISCIPLE, डिसिपल म्हणजे शिष्य. डिसिपल म्हणजे शाफिना, अभी जो हमने शब्द पढ़ा है वह शब्द पढ़ के बताओ. डिसिपल म्हणजे शिष्य. डिसिपल म्हणजे शिष्य. हाँ, और एक बार रिपीट. डिसिपल म्हणजे शिष्य. व्हेरी गुड. पुढचा शब्द आहे नॉन लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे जिवंत, सजीव. आता या ठिकाणी नॉन हे काय लागलं? नॉन काय लागलं? नॉनला काय म्हणतात? प्रिफिक्स म्हणतात की सफिक्स म्हणतात? अगोदर लागलं ना, अगोदर लागलं म्हणून त्याला प्रिफिक्स म्हणतात. लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे सजीव, नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. मॅजिकल, MAGICAL, मॅजिकल म्हणजे जादू, जादूचा. टायनी, TINY, टायनी म्हणजे अतिशय लहान. निडल,
NEEDLE निडल म्हणजे सुई. समरसॉल्ट SOMERSAULT समरसॉल्ट म्हणजे कोलांटी उडी मारणे. समरसॉल्ट म्हणजे कोलांटी उडी मारणे. ट्रिकस्टर काय? ट्रिकस्टर TRICKSTER ट्रिकस्टर म्हणजे फसवणूक करणारा, फसवणारा, हो का नाही? ह्याच्या वाक्यात उपयोग करू शकता. सर डोंट बिलीव्ह अक्षरा. सर अक्षरावर विश्वास ठेवू नका. शी इज व्हेरी ट्रिकस्टर. ती कशी आहे? व्हेरी ट्रिकस्टर आहे. मग नसशील तर काय म्हणशील? नो सर आय एम नॉट. काय म्हणशील? I am not. No sir, I am not the trickster. Trickster. Very good. Okay. Yes, we know that you are not a trickster. Just I am making a sentence. I am using that word in a sentence. Okay. Next word. Vase. VASE. Vase म्हणजे फुलदाणी किंवा पुष्पपात्र. पुष्प म्हणजे फूल. पुढे सक. SUCK. सक म्हणजे शोषून घेणे. BLINK. ब्लिंक. ब्लिंक म्हणजे उघडझाप, डोळ्याची उघडझाप, हो की नाही? पुढे कंपेनियन्स. काय? कंपेनियन. COMPANION. कंपेनियन म्हणजे सोबती, सहकारी, हो की नाही? नवीन नवीन शब्द आलेले लक्षात ठेवत चला. फॅन्टॅस्टिक. FANTASTIC. फॅन्टॅस्टिक म्हणजे अप्रतिम. व्हेरी गुड म्हणता की नाही? एखादं चांगलं काम झालं काय म्हणू शकता? फॅन्टॅस्टिक. काय म्हणू शकता? काय? फॅन्टॅस्टिक. वाव फॅन्टॅस्टिक, हो की नाही? यू आर रीडिंग फॅन्टॅस्टिक. काय? सफिक्स. पुढचा शब्द आहे सफिक्स. सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी लागलेला प्रत्यय. आता आपण बघितला प्रिफिक्स. UN. अनबिलिव्हेबल मधला UN होतं की नाही? प्रिफिक्स UN. नॉन लिव्हिंग मधलं नॉन, हे काय होतं? प्रिफिक्स होतं. सफिक्स म्हणजे शेवटी लागतात. कसं? आता एज्युकेशन. काय? एज्युकेशन. एज्युकेशन मध्ये काय लागलेलं आहे? ION, हो की नाही? मेन शब्द कोणता? एज्युकेट. एज्युकेटला काय लागलं? ION. तसं केअर. केअर CARE केअर हे मेन शब्द झाला. त्याला शेवटी काय लागलं? फुल. काय लागलं? फुल. फुल हे काय झालं मग? सफिक्स. काय झालं? सफिक्स म्हणजे शेवटी लागलेलं. प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला लागलेलं प्रत्यय. काय लागलं दर्शन? कोण सांगेल मग मला एक सफिक्सचं उदाहरण? सफिक्सचं उदाहरण कोण सांगेल सांगा बरं? हातवर करा. सफिक्सचं एक उदाहरण कोण सांगेल? रुपाली सांगशील काय? सफिक्सचं उदाहरण कोण सांगेल? हां अक्षरा. सर असा एक शब्द होता की आफ्टर ऑल. आफ्टर ऑल. ऑल काही की सफिक्स झालं. बरं ठीक आहे. अजून दुसरं कोण सांगेल? भरपूर असे शब्द आहेत सफिक्सचे. केअरफुल या ठिकाणी FUL हे सफिक्स झालं. पुन्हा अजून केअरलेस. काय? केअरलेस LESS शेवटी लागलं, ते सफिक्स झालं. ब्युटिफुल. ब्युटिफुल मेन शब्द ब्युटी झाला, त्याचं काय झालं? ब्युटिफुल शेवटी FUL लागलं, हे काय झाले? सफिक्स झाले. ठीक आहे. पुढचा शब्द आहे पहा, रूट वर्ड. काय? ROOT. रूट WORD वर्ड. रूट वर्ड म्हणजे मूळ शब्द. आता ब्युटिफुल. ब्युटिफुल मधला मेन शब्द कोणता? रूट वर्ड कोणता? ब्युटिफुल. ब्युटी कोणता? केअरफुल. केअरफुल मधला रूट वर्ड कोणता? केअर. राईट, हो की नाही? अनबिलिव्हेबल. काय? अनबिलिव्हेबल याच्यातला रूट वर्ड कोणता? बिलिव्हेबल पूर्ण नाही, फक्त बिलीव्ह. फक्त बिलीव्ह हे काय झाला? मेन रूट वर्ड झाला. त्याला आता एबल शेवटी लागलेलं UN हे काय झाले? प्रिफिक्स अँड सफिक्स झाले. मेन शब्द कोणते? रूट वर्ड. काय? हां चला ओके. तुम्हाला रूट वर्ड माहीत पाहिजे.
आता ह्याच्यामध्ये बघा ऑनर, ह्याच्यामध्ये रूट वर्ड कोणता? ऑनर. त्याला काय लागलं? ईडी हे काय लागलं? सफिक्स लागलं, हो की नाही? मेन रूट वर्ड कोणता? ऑनर. HONOUR हे काय झालं? रूट वर्ड झालं. काय झालं? हां, रूट वर्ड माहीत पाहिजे तुम्हाला. ऑनर्ड, ऑनर्ड म्हणजे सन्मानित केले. ऑनर्ड म्हणजे हां. नॅशनल हार्मनी अवॉर्ड, नॅशनल हार्मनी अवॉर्ड म्हणजे काय? राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार. पुढचे अवॉर्ड, इथं काय अवॉर्डचे नाव दिलेत पहा. पद्मश्री, काय? पद्मश्री अवॉर्ड. प्लेझंट, काय? PLEASANT. थांबा, ओके. पुढचा शब्द आहे HORNS, हॉर्न्स. हॉर्न्स म्हणजे शिंगे. प्राण्यांच्या डोक्याला शिंगे असतात की नाही? ते हॉर्न्स. व्हिसल, WHISTLE, व्हिसल म्हणजे शिट्टी. शिट्टी माहीत आहे? तुम्ही शिट्टी वगैरे वाजवता, हो की नाही? व्हिसल. नोबल, NOBLE, नोबल म्हणजे थोर, उदात्त, आदर्श व्यक्ती. नोबल मॅन, काय? म्हणजे आदर्श साधा माणूस, हो की नाही? उदात्त माणूस, थोर माणूस. स्प्रेड्स, SPREADS, स्प्रेड्स म्हणजे पसरणे. चांद, स्प्रेड्स म्हणजे काय? पसरणे. SKY, स्काय म्हणजे आकाश. BOWS, बौज, बौज म्हणजे धनुष्य. MUSLIN, मस्लिन, मस्लिन म्हणजे मलमल. मलमल माहीत आहे? अतिशय मऊ कापड असते, मलमल. ब्रीज, BREEZE, ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक. ब्लेसिंग्स, BLESSINGS, ब्लेसिंग्स म्हणजे आशीर्वाद. तुम्ही तुमच्या आईबाबाचा आशीर्वाद घेते की नाही? ते ब्लेसिंग्स. फ्रॅग्रंट, FRAGRANT, फ्रॅग्रंट म्हणजे सुवास, चांगला वास. फ्रॅग्रंट. अवेकन, AWAKEN, अवेकन म्हणजे जागा होणे. मेलडीज, MELODIES, मेलडीज म्हणजे कर्णमधुर. कर्ण म्हणजे कान, कानाला चांगलं वाटेल असा आवाज. मेलडी सॉन्ग, कर्णमधुर गीत, हो की नाही? लेन, LANE, लेन म्हणजे रांग. फॉलिएज, FOLIAGE, फॉलिएज म्हणजे झाडाची पाने, पर्णसंभार. फॉलिएज म्हणजे झाडाची पाने. एंजल, काय? एंजल, ANGEL, एंजल म्हणजे देवदूत. एंजल म्हणजे देवाचा दूत, देवाचा माणूस, हो की नाही? देवाने पाठवलेलं व्यक्ती, देवदूत. एंजल. अ ग्लीम, म्हणजे प्रकाशणारा, चककणारा. पार्टिकल, पार्टिकल म्हणजे कण, छोटंसं कण, पार्टिकल. थ्रोब्स, THROBS, थ्रोब्स म्हणजे धडधडणे. थ्रोब्स म्हणजे धडधडणे. काय हा माझं हृदय धडधडाले माय म्हणते की नाही? माय हार्ट इज थ्रोबिंग, माय हार्ट इज थ्रोबिंग, माझं हृदय धडधडत आहे. पिजन्स, पिजन्स म्हणजे कबूतर. अपार्ट फ्रॉम, अपार्ट फ्रॉम म्हणजे च्याशिवाय. मेन्शन्ड, MENTIONED, मेन्शन्ड म्हणजे उल्लेख केलेला आहे. या पाठामध्ये उल्लेख केलेला आहे असा अर्थ होतो. मेन्शन्ड म्हणजे उल्लेख केलेले असलेले. या पाठात नदीचा उल्लेख केलेला आहे. व्हेरी गुड अजयदा. या पाठात नदीचा उल्लेख केलेला आहे. मीन्स इन दिस चॅप्टर इन रिव्हर, रिव्हर इज मेन्शन्ड, हो की नाही? इन दिस चॅप्टर
मांजरा रिव्हर इज मेन्शन. मांजरा रिव्हरचा उल्लेख केलेला आहे असं तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. एलिमेंट्स ELEMENTS. एलिमेंट्स म्हणजे घटक. पुढचा पाठ आहे इन अ क्लास ऑफ देअर ओन. इन अ क्लास ऑफ देअर ओन या पाठाचे आपण शब्द पाहतो. ओपिनियन पोल. काय? ओपिनियन पोल. ओपिनियन म्हणजे मत. कोणाचं मत काय आहे, कोणाचं मत काय आहे हे पाहण्यासाठी हे ओपिनियन पोल. निवडणूक पूर्व अंदाज. निवडणूक पूर्व अंदाज याला ओपिनियन पोल म्हणतात. पोल म्हणजे अंदाज. इलेक्शनचा पोल घेतात बघा, म्हणजे कोणाला किती मत पडतील, कोण निवडून येईल असं असतं की नाही. पोल, एक्झिट पोल, अंदाज राहतात की नाही. टी व्हीवर बातम्यामध्ये तुम्ही पाहता बघा. पोल म्हणजे कोण लोकांचं मत, अंदाज व्यक्त करतात ते. तसं ओपिनियन पोल म्हणजे निवडणूक पूर्व अंदाज. गॉसिप. गॉसिप म्हणजे गप्पा मारणे. आता तुम्ही गप्पा मारता, घरी गेलं की आई बाबांसोबत गॉसिप करता. काय करता? गॉसिप. अ लॉट ऑफ. अ लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ, खूप. फन अँड ह्युमर. फन अँड ह्युमर म्हणजे मौज मजा आणि विनोद. आर्ग्युमेंट्स. ARGUMENTS. आर्ग्युमेंट्स म्हणजे वाद विवाद. पनिशमेंट. PUNISHMENT. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. शॅबी वर्क. काय? शॅबी वर्क म्हणजे घाणेरडे काम. काम बरोबर होईना गेलं, काय तर चुका वगैरे खूप झाल्या, घाणेरडं म्हणजे कचकच वगैरे कामं, साफ नसलेलं काम, त्याला म्हणायचं शॅबी वर्क. साफ नसलेलं काम म्हणजे शॅबी काम, शॅबी वर्क. युनिटी. युनिटी म्हणजे एकता. तुमच्या वर्गात आहे की नाही युनिटी? मुलींची गर्ल्स युनिटी, बॉईज युनिटी, आहे की नाही? मुलींची एकता, मुलांची एकता आणि पूर्ण वर्गाची एकता असेल तर क्लास युनिटी. युनिटी ऑफ व्हेरी गुड, राईट. ऑलवेज. ALWAYS. ऑलवेज म्हणजे नेहमी, सतत. पुढचा शब्द बघा. मेंटेन. MAINTAIN. मेंटेन म्हणजे चालू ठेवणे. वीकनेस. WEAKNESS. वीकनेस म्हणजे दुर्बल बाजू, कमकुवत बाजू. आता या ठिकाणी NESS हे काय आलं रे? सफिक्स. रूट वर्ड कोणता? रूट वर्ड कोणता? वीक. रूट वर्ड कोणता? वीक. त्याला NESS हे सफिक्स लागलं, नवीन शब्द झाला वीकनेस. स्ट्रेंग्थ. काय? स्ट्रेंग्थ. आता बघा इथं अपोजिट वर्ड. वीकनेसच्या अपोजिट वर्ड स्ट्रेंग्थ. काय? कमकुवत बाजू, मजबूत बाजू. हे काय झाले? काय झाले? अपोजिट वर्ड. काय झाले? इथं झाले बघा. वीकनेस, स्ट्रेंग्थ. वीकनेस, स्ट्रेंग्थ हे अपोजिट वर्ड झाले. कमकुवत बाजू, जमेची बाजू, मजबूत बाजू. कळलं काय? वीकनेस हा जर शब्द आला परीक्षेत तर काय लिहायचं? स्ट्रेंग्थ. काय लिहायचं? राईट. ॲज युजुअल. ॲज युजुअल म्हणजे नेहमीप्रमाणे. सडनली. सडनली म्हणजे अचानकपणे, एकाएकी. SUDDENLY. सडनली म्हणजे एकाएकी, अचानकपणे. बघा नाही. एक्सपेक्ट. एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षित. एक्सपेक्ट म्हणजे मला माहीतच होतं, मला अपेक्षा होतीच, असंच होईल, हो की नाही? या टाईमला आई येईलच, मला अपेक्षा होती. एक्सपेक्ट, मी एक्सपेक्ट करत होते. एक्सपेक्ट, अनएक्सपेक्ट. एक्सपेक्ट, अनएक्सपेक्ट हे विरुद्धार्थी झालं. पुढे कन्व्हर्सेशन्स. काय? म्हणजे संभाषण. दोन व्यक्तीमधील, दोनपेक्षा जास्त व्यक्तींमधील बोलणं, त्याला म्हणायचं संभाषण. कन्व्हर्सेशन्स. यस. व्हॉट? डू यू कन्व्हर्स विथ युअर फ्रेंड? ओके. मीन्स यू कन्व्हर्स विथ युअर फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत काय करता? कन्व्हर्स करता, संभाषण करता. अबाउट स्टडी, अबाउट फॅमिली प्रॉब्लेम्स, है की नाही? अबाउट क्लास होमवर्क. यू कन्व्हर्स, राईट? व्हेरी गुड, छान. कन्व्हर्सेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट.
संभाषण हे खूप महत्त्वाचं असते फॉर एनी लँग्वेज, भाषेसाठी, हो की नाही. टू डेव्हलप रिलेशनशिप, नातं वाढायला कन्व्हर्सेशन पाहिजे की नाही. कन्व्हर्सेशन नसेल तर नातं टिकल काय. बोलणं महत्त्वाचं की नाही. जितकं जास्त बोलसाल, जितकं जास्त कन्व्हर्सेशन करसाल, तितकं तुमची मैत्री वाढत जाईल. राईट. ॲप्रोप्रिएट म्हणजे काय, योग्य. चांगलं ॲप्रोप्रिएट भेटलं तर आम्ही करून घ्याल काही पण, हो की नाही. चांगला भाव भेटला तर आम्ही घ्याल. ॲप्रोप्रिएट प्राईस, योग्य किंमत, ॲप्रोप्रिएट. कलेक्टिव्ह नाउन काय, पुढचा शब्द समूहवाचक नाम. काय, कलेक्टिव्ह नाउन माहित आहेत का तुम्हाला. एखाद्या गोष्टीला दिलेलं नाव म्हणजे नाउन. आता एखाद्या लोकांचा समूह, त्याला काय म्हणतात, क्राऊड. काय, गर्दी, पीपल म्हणतात की नाही. चाब्यांचा समूह त्याला काय म्हणतात, बंच. काय म्हणतात, म्हणजे बंच, पीपल, क्राऊड हे काय आहेत, कलेक्टिव्ह नाउन. काय झाले. आर्मी, सैनिकांचा समूह, आर्मी असते की नाही, ते काय झालं, कलेक्टिव्ह नाउन. कलेक्शन म्हणजे काय, संकलन, गोळा करणे. क्लिक, CLICKED, क्लिक्ड म्हणजे क्लिक करणे. टुगेदर म्हणजे एकत्र. मॅथ्स जिनियस, पुढचा शब्द आहे मॅथ्सचा अतिशय हुशार असलेला. जिनियस म्हणजे हुशार. मॅथ्स जिनियस. व्हॉट, प्रज्ञा इज मॅथ जिनियस इन आवर क्लास, इन 7th class. ओके. हु इज प्रज्ञा, प्लीज रेज युअर हँड. शी इज प्रज्ञा. ओके. प्रज्ञा इज मॅथ्स जिनियस इन युअर क्लास. ओके, व्हेरी गुड प्रज्ञा. नेक्स्ट वर्ड, परहॅप्स. PERHAPS. परहॅप्स म्हणजे कदाचित. परहॅप्स म्हणजे परहॅप्स. बघा, परहॅप्स इट मे बी रेन टुडे. कदाचित आज पाऊस पडेल. कदाचित, परहॅप्स. काय म्हणायचं, परहॅप्स म्हणजे कदाचित असं होईल, हो की नाही. पुढे पहा, WAY, वे म्हणजे मार्ग. BEHIND, बिहाइंड म्हणजे पाठीमाग, माग, हो की नाही, मागे. पुढचा शब्द पहा, TILL. काय, टिल म्हणजे पर्यंत. टू फॉलो, TILL, टिल म्हणजे पर्यंत. बोलू नका, लक्ष द्या. टू फॉलो, TOFOLLOW, टू फॉलो. टू फॉलो म्हणजे चा पाठलाग करणे. चा पाठलाग करणे, टू फॉलो. डिफिकल्टीज म्हणजे अडचणी, तुमच्या अभ्यासातील अडचणी, डिफिकल्टीज. DIFFICULTIES, डिफिकल्टीज म्हणजे अडचणी, समस्या. इमिजिएटली, IMMEDIATELY, इमिजिएटली म्हणजे लगेच, ताबडतोब, लगेच बोलून आण. इमिजिएटली कॉल डॉक्टर, लगेच डॉक्टरला बोलणार ना, हो की नाही. प्लीज इमिजिएटली कॉल द डॉक्टर, हो की नाही. आय एम फिलिंग पेन, मला त्रास होत आहे, मला दुखत आहे. आय एम फिलिंग पेन इन माय टूथ, माझ्या दातामध्ये दुखत आहे. प्लीज इमिजिएटली कॉल द डॉक्टर. यू कॅन से लाईक दिस, अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता, बरोबर. इम्प्रेस्ड. काय, इम्प्रेस्ड म्हणजे प्रभावित झाले, छान वाटले. आय एम इम्प्रेस्ड. बोलू नका, आय एम इम्प्रेस्ड, मी प्रभावित झालो. कशानं, आय एम इम्प्रेस्ड विथ युअर डिसिप्लिन, तुमच्या शिस्तीमुळं मी काय झालो, इम्प्रेस झालो, प्रभावित झालो. अमेझिंग, AMAZING, अमेझिंग म्हणजे आश्चर्यकारक. डिटर्मिनेशन, DETERMINATION,
DETERMINATION. डिटर्मिनेशन म्हणजे निर्धार, पक्का निश्चय. डिटर्मिनेशन म्हणजे पक्का निश्चय. ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे. सॉफ्ट, SOFTBED, सॉफ्ट म्हणजे गुदमरल्यासारखे होणे. ॲप्रिशिएट, APPRECIATE, ॲप्रिशिएट म्हणजे प्रशंसा करणे, दाद मारणे. HUGGED, हग्ड म्हणजे मिठी मारणे, मिठी मारली, हग्ड. काय? हग्ड. LEAP, लीप म्हणजे उडी. डायलॉग म्हणजे संवाद. प्रिपेअर म्हणजे तयारी करणे. स्पेसिमेन म्हणजे नमुना, अर्जाचा नमुना, एखाद्या गोष्टीचा नमुना, खिचडीचा नमुना असते की नाही, स्पेसिमेन. ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे अर्ज. पुढे लायब्ररी म्हणजे ग्रंथालय. मेंबरशिप म्हणजे सदस्य. आपल्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर आहेत की नाही, त्याचं सदस्यत्व म्हणजे मेंबरशिप, हो की नाही. कॉमन नाउन सामान्य नाम. कॉन्क्रीट नाउन पदार्थवाचक नाव, पदार्थाला दिलेलं नाव. कॉन्क्रीट नाउन एखाद्या पदार्थाला दिलेलं नाव. लोखंड, आयर्न, गोल्ड, सिल्वर हे काय आहेत? कॉन्क्रीट नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाव. प्लुरल म्हणजे अनेक वचन. ओके, ठीक आहे. यापुढील आपण शब्द नंतर पाहू.